भेटतात, 100 कोटी भेटतात, 200 कोटी भेटतात. शाल हार घातल्याशिवाय सत्कार केल्याशिवाय लोकसभा लढे एकदा खासदार व्हायचे. दानवे साहेबांकडे पाहू नका. मी परभणी धरली तिकडे, मी परभणीवर क्लेम केलेला आणि म्हणून 80 वर्षाचं होऊ द्या नाही तर 100 वर्षाचं होऊ द्या, रिटायर कोणला हो वाटतं. आम्ही खोतकर साहेबांच्या घरी बसलो आणि त्यांचा चिरंजीव दादू बाजूला येऊन बसला. मला एक दिवशी भेटला, मला म्हणे भाऊ तुम्ही तर घोषणा केली पण भाऊशी एकदा बोलून घ्या ना. आणि त्यांना सांगा की आता सन्मानपूर्वक राहुल सारखं मला पुढं करा. शेवटी पोरं मोठी झाली तर मी अर्जुनरावला विचारलं, दानवे साहेब आम्ही बसलो की खरंच रिटायर व्हायचं का अर्जुनराव? ते म्हणले मरेपर्यंत होऊच नाही वाटत. पण आता तुम्ही जर म्हणत असले, तुम्ही जर होणार असाल तर मी विचार करतो. मी म्हणलं आता होतं म्हणा, निवडणुका पाहू. राजकारणात बोललेलं ते प्रकाशदादा सोळंकीने घोषणा केली होती. अरे प्रकाशदादा सोळंकी 80 वर्षाचे आहेत. त्यांनी सांगितलं की मी आता निवडणूक लढणार नाही, आमचा पुतण्या निवडणूक लढते. मग नंतर सांगितलं की लोकांचा आग्रह, जनतेची इच्छा, पक्षाने जबाबदारी दिली तर पुन्हा एकदा लढेल. पुतण्याला पुढे करून जेव्हा निवडून येत नसेल तर मग मला राहावं. त्याच्यामुळे राजकारणावर फार काही विश्वास ठेवणं. आता खोतकर साहेब म्हातारे झाले असं वाटतं का? आता टोपे साहेबांची अडचण, रिटायर व्हायचं म्हणलं तर मुलाला काही ते राजकारणात आणण्याची शक्यता नाही. सतीश टोपे इकडे वाट पाहिले पुढे. टोपे साहेब आताच होत नाही तितकं सोपं समजू नका, कारण मोठ्या साहेबाची माझी भेट झाली ती एकदा. मोठ्या साहेबाची म्हणजे अंकुशराव टोपे साहेबाची त्यांची. मी त्यांना असंच बोललो होतो की आता कंटाळा आला राजकारणाचा. ते बबनराव तुम्ही घाई करू नका, मी फसलो म्हणे. आता तुम्ही फसू नका, इतक्या लवकर काही घोषणा करू नका. मी म्हणलं ठीक आहे साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते म्हणले आता माझी इच्छा आहे खासदार व्हायची, पण होता येतं का? माझी इच्छा आहे मंत्री व्हायची, पण होता येतं का? मी भैयाला पुढे केलं. मी बी खूप विचार करत होतो, 2 निवडणुका मी टाळल्या मोठ्या साहेबांचा ऐकून. मग एक दिवस मीच विचार केला, बरं तर बरं, आमच्या पक्षात रोज एका मंत्र्याच्या पोराला आम्ही आणतो, तसं माझ्याही पोराला एखाद्यानं पळीलं तर काय घ्या, दुसऱ्या पक्षात घेऊन तिकीट दिलं तर काय घ्या. त्याच्यामुळे मी देवेंद्रजीला बोललो, साहेब आता मी थांबतो पण रिटायर होत नाही, राहुलला पुढं करतो पण मला कुठेतरी संधी द्यावा लागेल. ते म्हणले चिटकवतो कुठंतरी. हे दानवे साहेब खूप कलाकार आहेत. परतूरला मुख्यमंत्री आले आणि साखर कारखान्यावर हेलिकॉप्टर उतरलं आणि आम्ही गाडीत आलो. याने आठवण दिली की आता बबनरावनी घोषणा केली, त्यांना काही विधानसभा लढायची नाही, आता ते रिकामे झाले आणि साखर दंडाने बांधलं तरी हा माणूस थांबत नाहीये. राजकारणाचा खूप छंद आहे. बबनरावला एकदा राज्यपाल करा. मी म्हणलं साहेब माझं वय थोडंच झालं, राज्यपाल व्हायला हरिभाऊ बागडेंसारखं 75-80 वर्षाचं व्हावं लागतं. मी कशात तुम्ही बसतात राज्यपाल म्हणून, दानवेजी बसतात. त्याच्यामुळं दानवे साहेबांनी खरं म्हणजे राज्यपाल झालं तर आमच्या सगळ्यांचा पाठिंबा. शिवाजीराव रागाराग पाहिले. तुमची आहे ना संमती? आपण सगळे म्हणून बोलू देवेंद्रजीला की यांना एकदा राज्यपाल करा. विनोदाचा भाग सोडा. आमचे भैया साहेब आहेत, खोतकर साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, संतोष आहे, शिवाजीराव आहेत. आम्ही सगळे म्हणून बँकेच्या जे काही अपेक्षा, बँकेला पूर्णपणे 100% सरकार मदत करेल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आपल्या धन्यवाद.